मोर्चा निघाला आहे त्याची जी व्यथा आहे तीच OBCची व्यथा आहे. म्हणजे अनुसूचित जातीमध्ये जसं छोट्या प्रमाणात आता हे अतिक्रमण झालेलं आहे त्या पद्धतीनं आता OBCमध्ये मोठ्या प्रमाणात याच्या अगोदर झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं आज आम्ही अनुसूचित जातीतील लोकांना ह्या आमच्या ज्या वेदना आहेत तशाच वेदना त्यांच्या जशा वेदना आहेत तशाच आमच्याही वेदना आहेत हे दाखवून देण्यासाठी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे आलो. या आंबेडकरी समाजाच्या वतीनं आपल्याला काय मागणी आहे त्यांच्याकडून? आंबेडकरी चळवळ जी आहे ती सगळ्या OBC समाजांना पण वापरली पाहिजे. कारण की यांची आज जर एकजूट पाहता OBC समाजामध्ये तशा पद्धतीची एकजूट अजूनपर्यंत झालेली नाही. अजून OBC झोपलेलं आहे. कारण की OBCच्या आरक्षणामध्ये आज मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली हे OBCला अजून कळलेलं नाही आणि त्याचा फटका ह्या इलेक्शनला महानगरपालिका इलेक्शनला जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. आज आपण निवेदन दिले त्या संदर्भात OBC बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्हीसुद्धा निवेदन देण्यासाठी आलो. कारण का कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा मी उमेदवार होतो आणि माझा प्रतिस्पर्धी अजय इंगवले हा बोगस दाखले काढून OBCचा कुणबी दाखला काढून तो निवडून आला. त्याच्याबद्दल आम्ही तक्रार देण्यासाठी आम्ही कलेक्टरांच्याकडे आलो आणि कलेक्टरना आम्ही निवेदन दिलं. तर अजय इंगवले यांनी कोणत्या पद्धतीने बोगस दाखला काढला त्याचे पुरावेसुद्धा आम्ही आपल्यासमोर मी सांगू इच्छितो. शाहूवाडीतून मोडी लिपीतला दाखला बाळारावजी इंगवला आणि हे इंगवले त्यातला फरक. त्याने बाळारावजी इंगवला यांची मुलगी जन्माला आली आणि 6 दिवसानं ती वारली. त्याचा दाखला त्यांनी मोडी लिपीतला दाखला काढला आणि तो दाखला इथं करवीरमध्ये आणून मी कुणबी आहे असा त्यांना भासवून त्याने त्या दाखल्यावरती यानं कुणबी दाखला इथून करवीरमध्ये काढला. जर त्यांना पेपरच जर वापरायचे असते त्याचे महसूल पुरावे जर वापरायचे असते तर त्यानं ते शाहूवाडीतलेच पुरावे वापरायला पाहिजे होते आणि शाहूवाडीतूनच कुणबी दाखला काढायला पाहिजे होता. तसं न करता त्यानं करवीरमधून बोगस पेपर वापरून आणि कसबा बावड्यातून एक कोटकरी वंशावळ ती आणली आणि ती त्याला जोडली आणि त्यात मिक्सिंग केलेले मिळते जुळते नावाचे दाखले त्यातून काढले आणि करवीर कोल्हापूर शहरात ते वास्तवात आहेत त्यांचे हिथले महसूल पुरावे त्याने वापरले. त्याचा काही संबंध नाही. हे 96 कोळी मराठा आहेत तरीसुद्धा त्याने बोगस दाखले काढून आमच्या OBC आरक्षणावरती अन्याय केलेला आहे आणि OBC असा बसणारा OBC नाही आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांचा दाखला हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी जात पडताळणीलासुद्धा केस चालू आहे. आता 3 तारखा झाल्या, 34 तारीख उद्या 10 तारीख आहे. तिथूनसुद्धा मी आमचं म्हणणं मांडणार आहे. पण त्याला आजसुद्धा 3 तारखा झाल्या तरी त्याला त्याचं म्हणणं मांडता येणं झालेलं आहे. बोगस दाखले असल्यामुळं त्याला पुरावे देता येणं झाल्यात हे आम्हाला खंत वाटतं. अन्वेषण न्यूजसाठी पत्रकार मारुती गायकवाडसह